नमस्कार मित्रांनो, अजित बिराड कॉलनी वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला आपण पुन्हा चाललोय मुंबईला आगमनाला. आज 10 तारीख आहे, तर 10 तारखेला पण खूप असे आगमन आहेत मोठ्या मोठ्या मंडळांची. तिकडं आपण चाललोय, तर चला फायनली आलोय मी. 2-3 गणपती गेलेत आपल्याकडून, कारण थोडा लेट झालाय मला. आता येणार आहे मालाडचा राजा. एक वाडा खरीद केला दे रे. हे बघा, आता थोड्या टायमाने बाहेर येणार आहे मालाडचा राजा, आपला पहिला दिवसातील गणपती. कारण 2-3 आपल्याकडून मिस झालेत. दिवसभरात इथेच मी थांबणार आहे, कारण इकडेच आगमन आहे खूप गणपतींचा. हे बघा, सुंदर अशी मूर्ती. राजा हा आहे मेट्रोचा राजा. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. मालाडचा राजा एकदा पुन्हा बघून घेतायचं आहे. मी क्लिअर दिसत नव्हतं म्हणून या साईडने तुम्हाला मी दाखवतोय. आता बघा, सुंदर अशी मूर्ती मालाडच्या राजाची. बघा, दुसरा एक गणपती येतोय सुंदर असा. बघूया इकडे आल्यावर समजेल आपला कोणता गणपती आहे. सुंदर अशी मूर्ती आहे त्याची. ही बघा, ही कांदिवलीतील एक सुंदर अशी मूर्ती आहे गणपती देवाची. बघा, आपल्याला नाव अजून समजले नाही, थोड्या टायमाने सांगतो. ही बघा, ही सुंदर अशी मूर्ती आहे गणपती. बघा, सुंदर मूर्ती, किती सुंदर अशी मूर्ती दिसते. बघा, मन प्रसन्न होईल तुमचे बघून. बघा, जवळून समोरून देखील एक सुंदर मूर्ती आहे, ते दाखवतो तुम्हाला मी. बघा, समोरून गणपती येतोय. तो आहे घाटकोपरचा राजाधिराज. सुंदर अशी त्याची मूर्ती आहे. बघा, छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर अशी दिसते. खूपच जास्त क्राऊड आहे त्या साईडला पण. हा दुसऱ्या वर्कशॉपमधून आला आहे गणपती. बघा, आता जो येणार आहे गणपती, तो आहे गोडप देवचा राजा. त्याची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा, आता मूर्ती बाहेर पडते. हे बघा, आता जो बाहेर येतोय तो नटराज मार्केटचा, मालाडचा विघ्नहर्ता. आता गणपती बाहेर येणार आहे.
हे बघा आता तुम्हाला जवळून दाखवतो या अँगलने समजेल तुम्हाला गणपती बाप्पा ची सुंदर मूर्ती आहे बघा ही पण. हे बघा आता जी मूर्ती बाहेर पडणार आहे ती आहे डोंगरीचा राजा. शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप असे गणपती मी आज तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळपर्यंत. ही बघा ही मूर्ती मला तर खूप आवडली बघा तुम्हाला दाखवतो. सुंदर अशी मूर्ती आहे मुंबईचा गजमुखम. बघा एलकोट जय मल्हार सारखी मूर्ती आहे. लास्ट टाइम परलचा राजा होता त्या टाइप मध्ये बघा. हे बघा आता जो गणपती बाहेर पडणार आहे तो आहे कांदिवलीचा मोरेश्वर. त्याची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला आता पाहता येणार आहे. तुम्हाला दाखवतो सुंदर अशी मोरेश्वराची मूर्ती. हे बघा जवळ दिसतोय. हे बघा बाप्पाच्या आगमनासाठी क्रेज किती आहे बघा. जागच्या जागावरचे कोणच हालत नाही आहेत. दुपार झाली तरी पण तिथेच आहेत लोक. नंबर गणपती आलाय. गोलदेवलाचा राजा सुंदर असा गणपती आलाय. बघा ही पण सुंदर मूर्ती आहे गोलदेवलाचा राजा. बघा खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो आता मी जवळ जाऊन. एक नंबर गणपती आला. बघा या गणपतीची खूपच हाईट आहे आणि हा तुम्हाला गणपती नक्कीच आवडेल. गोलदेवलाचा राजा. पुणेकरांचा लाडका गणपती गोड गणपती आता बाहेर येतोय बघा. मागच्या वर्षी खूप प्रसिद्ध झालेला हा गणपती कारण सर्वांना खूपच आवडणारी मूर्ती होती मागच्या वर्षी. यावर्षी खूप भारी मूर्ती आहे बघा. हा आहे गोड गणपती. बघा सुंदर अशी एंट्री झाली गोड गणपतीची.
हे बघा मूर्ती केवढी मोठी आहे. खाली पृथ्वी आहे आणि त्याच्यावरती गोड गणपती आहे आणि गणपतीची हाईट ही खूप जास्त आहे बघा. ही आहे सुंदर अशी मूर्ती गोड गणपतीची. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा. हे बघा तुम्हाला आता अनोखी मूर्ती बघायला भेटणार आहे. मलबार हिल्सचा राजा बघा, जी की पूर्ण सिल्वर कलर मध्ये मूर्ती आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आता तुम्हाला पाहता येणार आहे. बघा कसली सुंदर वाटते ही मूर्ती. मला तर खूप आवडली. बघा काय एंट्री आहे गणपती देवाची. बघा मलबार हिल वाल्यांचा जल्लोष बघा किती जोरात चालू आहे. डमरू वाजवून सुंदर अशी मूर्ती पण आहे आणि मजा करतात लोक. हे बघा आता येणार आहे शिवडीचा राजा. ही बघा एंट्री झाली शिवडीच्या राजाची. हा नुसता बाप्पाचा जल्लोष चालू आहे. बघा आता जो गणपती येतोय तो आहे कामराजचा महाराजा. घाटकोपर मधील कामराज नगरातील हा महाराज आहे बघा. सुंदर अशी ही पण मूर्ती आहे. आतमध्ये जावी सुटलाजी स्ट्रीटचा महाराजाची ट्रॉली. सुटलाजी स्ट्रीटची ट्रॉली आतमध्ये घ्यावी. हे बघा तुम्हाला आता जवळून दर्शन घडवतो कामराजच्या राजाचे. बघा बघून घ्या मूर्ती. हे बघा टी शर्ट बघू शकता कामराजचा महाराजा. बघा मला सर्वात जास्त आवडलेली मूर्ती राजा मीरा भाईंदरचा. बघा सुंदर अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो मी आता. तो त्या दुसऱ्या वर्कशॉपमधून आला आहे. बघा खूपच मोठी आहे मूर्ती. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. हा आहे राजा मीरा भाईंदरचा. तर भाईंदरला राहत असाल तर या देवाचे दर्शन घेण्यासाठी नक्की जा, कारण ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बघा 360 फिरते ही मूर्ती. हे बघा फिरवत आहेत ते लोक. बघा आता चालला बाप्पा आपल्या प्रवासाला. हा दुसऱ्या वर्कशॉपमधून आला आहे गणपती बाप्पा.
तो आपल्याला इथे वर्कशॉपच्या समोर दिसला. हे बघा आता एंट्री होणार आहे सुकलाजी स्ट्रीटचा महाराजा. हे बघा हे देखील सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघून घ्या मूर्त्या, खूपच सुंदर मूर्ती आहेत या वर्कशॉपमधल्या. हा आहे परेल वर्कशॉप. हे कुठचं आहे? हे आयुष कुठचं आहे? पर्यंतचा थांब ना बाहेर गप ना थोडं गप ना. अरे अरे वळवळ बसना गच्चू. हे बघा परलचा महाराजाची तयारी चालू आहे सर्व. हे बघा फुगे वगैरे घेऊन जात आहेत. आता थोड्या टायमाने वरती बांधणार एंट्रीला. हे बघा ते फुगे बांधण्याचे कार्यकर्त्यांकडून काम चालू आहे. आता खूपच टाईम जाणार आहे कारण आता शेवटचे 2-4 गणपती राहिले आहेत. हे बघा दुसरा एक गणपती येतोय. एक गणपती आहे त्याला पहिली एंट्री देता येतात. परेलचा महाराजानंतर निघणार आहे. काही कारणास्तव थांबवला आहे गणपती. ते बघा आता एक गणपती येणार आहे तो तुम्हाला मी दाखवतो कोणता गणपती आहे बघा. हे बघा हा आहे तो सुंदर गणपती आणि त्यांची संकल्पना आहे सर्व जाती धर्म साईडला ठेवून एकत्र राहावे त्यासाठी. हे बघा एक मुस्लिम टोपी घालून एक माणूस बसला आहे खाली. बघा अनोख्या स्टाईलमध्ये बाप्पाची एंट्री करत आहेत हे लोक. हे बघा दुसऱ्या वर्कशॉपमधून अजून एक गणपती येतो तो तुम्हाला दाखवतो. हे बघा ही बघा थीम काय वेगळीच आहे आणि खूप भारी वाटते ही मूर्ती. बघा खूपच सुंदर अशा मूर्त्या मला बघायला मिळाल्या आहेत आज. कारण मी मुंबईला असून पण फर्स्ट टाईम आलो आहे आगमनाला. मागच्या टायमाला पण आलो, मागच्या रविवारी, या रविवारी पण आलो. आता 15 ऑगस्ट आणि पुढं होणारा आपला सर्वांचा लाडका चिंतामणीच्या आगमनाला पण मी येणार आहे. ते बघा आता आउटसाईडने दुसरा पण एक गणपती येतो. ते बघा आता तुम्हाला 2 गणपती दाखवतो कारण परेलच्या महाराजाला अजून टाईम लागणार आहे. त्याच्या आधी ही मूर्ती बघा आपण 360 फिरतो. हे बघा तो जसा गणपती फिराला 360 तसा सेम फिरतोय. हे बघा आपल्याला भक्तांना दर्शन घेण्यासाठी इकडे तोंड केलं. हे बघा पूर्ण साईडने फिरवला जातो गणपती. सुंदर असा गणपती आहे हा देखील. बघा हे सुंदर गणपती आहे. छोटीच मुलं आहेत, मस्त गणपती आहे. आपण हे बघा पुन्हा फिरवतात 360. हे बघा सुंदर असा गणपती बाप्पा मोरया. हे बघा अजून एक बाप्पा परेलच्या महाराजा आधी ही मूर्ती पुन्हा पाठवण्यात आली. ही आहे खेतवाडीतील गणपती, पण कोणता हे नक्की माहीत नाही मला कारण ते विचारलं 2-3 पण त्यांनाही नाव माहीत नव्हतं. पण बघा सुंदर अशी ही मूर्ती आहे, बघून घ्या. खूपच भव्य दिव्य अशा मूर्त्या निघतात माझ्यासमोर आणि मूर्त्या बघून आल्याचं समाधानही वाटतंय तेवढं. हे बघा आउट साईडने अजून एक गणपती आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारामध्ये. हे बघा आपण गणपती बघून घ्या. छोटासा गणपती आहे पण खूप सुंदर असा साकारलेला आहे गणपती. हे बघा सर्वीकडे हिंदू भगवा. हे बघा पाठी शिवमुद्रा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि वरती तुळजाभवानी आहे.
हे बघा एकदा बॅनर बघून घ्या, सैनिक हो तुमच्यासाठी. बघा आता परेलचा महाराजा येणार आहे, त्याच्या आधी संदेश दिला जातोय. हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही काय लिहिलंय ते. हे बघा इथे दानवांचा वध करण्यासाठी येतोय मी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली ज्या मूर्तीच्या प्रतीक्षेसाठी सर्व उभे होते गेले 1.5 ते 2 तास, आता ती मूर्ती येणार आहे. परेलचा महाराजा कोणती मूर्ती असेल यासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत गणपती बाप्पाची. हे बघा आता सुरुवात होते, गणपती बाप्पा येतोय. हळूहळू समजेल मूर्ती रिव्हील होणार आहे कोणती आहे ती. हे बघा वरती तुम्हाला मी दाखवलेलं की मेहनत घेत होते ते लोक फुगे वगैरे बांधण्यात. ते बघा आता फुगे सोडण्यात येतील, त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. ज्याची वाट बघवते खूप सर्वजण आहे, ते बघूया कशी मूर्ती आहे नक्की. हे बघा फुगे सुटले जात आहे. बघा आता बाप्पाचे फायनली आगमन झाले. आता मूर्ती लवकरच आपल्याला रिव्हील होणार आहे कोणती आहे ती. एक नंबर मूर्ती, एक नंबर मूर्ती. बघा कसली भारी मूर्ती दिसते ही. ते बघा वादनाचा प्रकार दाखवतो, खूप वेगळा पहिल्यांदा बघतोय. बघा ते खूप मजा करत आहेत सर्व, एक नंबर आहे वादन. हे बघा नाचतात पण पुढे आणि वाजवत आहेत पण. बघा बघा एक अनोखी कला, एक नंबर. खूप जण मजा घेतात. हे बघा सुंदर नृत्य करत आहेत हे लोक.
बघा आजच्या दिवसातली शेवटची मूर्ती, परेलचा सम्राट, एक नंबर मूर्ती आहे ही देखील. आज तुम्हाला दिवसभरात खूप अशा मूर्त्या मी दाखवल्या. जेवढं आगमन झालंय मी आल्यापासून तेवढ्या टोटल मूर्त्या तुम्हाला दाखवल्या आणि साईडने आलेल्याही मूर्त्या तुम्हाला दाखवल्यात. तर बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत. गणपती आजच्या दिवसातले कव्हर केले. आता चाललोय घरी. चला फायनली आलोय घरी. तर आज आपण गेलो मुंबई येथे 10 तारखेला होणाऱ्या आगमनासाठी. खूप असे गणपती आहेत ज्यांचे आज आगमन झाले, ते दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण आपण 15 तारखेला पण जाणार आहोत आणि चिंतामणीच्या आगमनाला पण येणार आहोत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या व्हिडिओला प्रेम द्या. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.
चला भेटू नवीन व्हिडिओ मध्ये.